तालुक्यातील शहापूर शिवार येथे आलेलो आहोत. तुळसाबाई यात्रा उत्सव म्हणून ही यात्रा ओळखली जाते. इथं लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत ह्या यात्रेला येत असतात. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भाविकांची इथं अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हटलं तर ही यात्रा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून मानले जाते. तरी आपण आता यात्रेचे काय स्वरूप आहे ते आपण जाणून घेऊ. आपण बघू शकतो भाविक इथं विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. लहान मुलांपासून तर ज्येष्ठापर्यंत आपल्याला भाविक इथे दिसत आहेत. हा यात्रोत्सव तुळसाबाई यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला ही यात्रा भरल्या जाते. म्हणजे त्या दिवसापासून सुरुवात असते. साधारण ही यात्रा उत्सव 15 दिवसाचा असतो. तसं पाहिलं तर या यात्रेला शेंगोळा यात्रा म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण शहापूर आणि शेंगोळा यांच्या बॉर्डरवर ही यात्रा भरल्या जाते. त्यामुळे ह्या यात्रेला अगोदरपासूनच आख्यायिका आहे की शेंगोळा यात्रा म्हणून ओळखल्या जातात. यंदा हलकी आहे. हलकी आहे. हा, दरवर्षीपेक्षा का? दरवर्षी रविवारपासून चांगली बरं. रविवारपासून चांगली भरी. ग्राहकांची वर्दळ आहे की नाही ते काही समजत नाही मला. मावशी कधीपासून भरलेली आता? रविवारपासून. कसं काय ग्राहकांची वर्दळ कसं काय? बरी आहे जरा. बरी आहे. काढतो तुम्हाला दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगलीच होईल. चांगलीच होईल. चांगलं चालू आहे का? काय म्हणता ग्राहक? बरं, 2 शब्द. हा, चांगलं वाटतं थोडंफार. हा, पण थोडं अजून बरं काही नाही इथलं. हा, सुरुवात आहे बघ. यात्रा शेंगोळा यात्रेमध्ये आता सुरुवात झालेली आहे. ताई 14 तारखेपासून सुरू झालेली आहे, पण अजून तर काही पब्लिक नाही. दररोज शनिवार ते रविवार पासून यात्रा चालू होईल. हा, दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगली राहील का? चांगली राहील म्हणजे आता अंदाज वाटतोय बा आज पब्लिक वरून, कारण करोनामुळे लोक घायल झाले. त्याच्यामुळे आता बरे दिसत लोक रोडावर. हा, दुसरं काय या यात्रेचं म्हणजे असं, इकडे वरच्या बाजूला शेंगोळ्यामध्ये तुळसा मातेचं मंदिर आहे आणि खालच्या बाजूला पिरोबा आहे. आणि रोडा आजूबाजूनी रोडाने घेतले बरेचसे दुकान आहे. दह्या रेवड्यांचे. पिरोबाच्या गल्लीमध्ये गेले तर कटलरीचे दुकान आहे. त्याच्या खाली भजे गल्ली आहे. असं या यात्रेचा माऊल आहे. त्याच्यामध्ये अनेक गाडगे मार्गून गेलेले साधू संत, पूर्वीचे महान संत होऊन गेले गाडगे बाबा, त्यांच्या नावावर आता चालते. हिंदू मुस्लिम एकता यात्रा ही. हिंदू मुस्लिम एकता यात्रा ही. नमस्कार. काय म्हणता, यात्रेचा माहोल कसं काय आहे? बरं आहे. आता गर्दी वाढते. आता आपण किती वर्षापासून आहे आता यात्रेमध्ये येत 25 वर्षापासून. 25 वर्षापासून. या यात्रेचं महत्व काय आहे? काय देवाचं दर्शन वगैरे. हा, देवाचं महत्व आहे. बस त्या हिशोबाने येत राहता लोक. बाकी मग एकदम मजा. तुम्हाला ह्या यात्रेत बघायला मिळतील. आता आपण बघू शकतो इथे लहान मुलांसाठी अनेक खेळणीचे दुकानं रंगलेले आहेत, सजलेले आहेत. त्यामुळे ह्या यात्रेचं एक वेगळं स्वरूप आपल्याला इथं पाहायला मिळतं, जेणेकरून प्रत्येक येणारा भाविक या यात्रेला पाहायला येणारा यात्रेकरू हा काही ना काही इथून या यात्रेची आठवण म्हणून काही ना काही घेऊनच जातच असतो सोबत. बघू शकतो आपण इथे खेळण्याचे दुकान पूर्ण सजलेले आहे. आणि आता आपण तुळसाबाई मंदिरापासून तर आपण इथे पीर बाबाचा एक दर्गा आहे, जेणेकरून ह्या यात्रा उत्सवाला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं. तो रस्ता आहे हा. आपण आता थोड्याच वेळात पीर बाबाच्या दर्ग्यापर्यंत पोहोचणार आहोत. बघू शकतो इथं एक टॅटूची दुकान पण आहे, जेणेकरून काही यात्रेकरूंना टॅटू काढण्याचा शौक असतो.
तर या बघू शकतो आपण इथं यात्रेमध्ये टॅटू काढला जात आहे. म्हणजेच ह्या यात्रेमध्ये प्रत्येक यात्रेनुसार प्रत्येक दुकान इथं सजलेली दिसत आहे. खेळणी आहेत, परत भांडे पण आहे, सर्व गोष्टी सर्व तुम्हाला पाहायला मिळाल. इथं पर्स आहे, महिलांसाठी पर्स, बॅग. हे काय नाव आपलं? विठ्ठल सुरळकर. केव्हापासून दुकान लावले? आता यात्रा चालू तेव्हापासून साधारण किती दिवस झाले? 4 दिवस झाले, काय 4-5 वाटतं दिवस. यात्रेचं स्वरूप काय वाटतंय किंवा किती काय वाटतंय गर्दीचं? गर्दी चांगली आहे आजची. चांगली आहे का? हो, म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी कसं वाटतंय आपलं? चांगलं वाटतंय यावर्षी. चांगलं वाटतंय मग. हो हो, म्हणजे बरेच दुकानं पण यावर्षी चांगली गर्दी दिसते. थोडी आसपासून चांगली जोरात झाली. म्हणजे तुम्हाला यावर्षी अपेक्षा आहे व यात्रे हो हो. बोलता बोलता ना काय आणतो बेटा? कुठून आलाय? मोयगावून. मोयगावून. हा, काय काय फिरायला आलाय? काय काय बघणार आहे यात्रेत? सगळं बघणार आहे. बघणार आहे. आता काय कुठं कुठे कुठे फिरला आहे? राजपाण्यात बसलो, सगळ्या इज्जत बसलो. राजपाडला मजा आली का? हो, बरं. खूप भारी यात्रा भरेल. खूप यार बघू शकतो आपण लहान मुलांनी सुद्धा इथे प्रतिक्रिया दिलेली आहे. लहान मुलांचे खेळणे इथं महिलांसाठी हा फेर देंगे ना. महिलांसाठी स्पेशल इथं दुकानं लागलेली आहेत. आणि इथं एक स्वस्त दरामध्ये म्हणून सुद्धा एक बोर्ड लावलेला आहे. हर एक माल 10 रुपये. म्हणजे कमीत कमी पैशामध्ये मोठी मोठी वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकता, असं एक ते सेल लागलेला आहे. काय सांगाल? कुठून आले? लोंढरी. लोंढरी. बघू शकतो आपण आज सकाळपासूनच आज गर्दी, अलोट गर्दी आपल्याला दिसत आहे. गुलपीचे ठेले पण इथे आहे. सर्व दुकाने तुम्हाला या यात्रेत बघायला मिळतात. आणि आज यात्रेला एक वेगळे स्वरूप बघायला मिळत आहे. 3 ते 4 दिवसापासून ही यात्रा भरलेली होती, परंतु आज ह्या पंचक्रोशीत जवळजवळ तालुक्याच्या आजूबाजूला कमीत कमी 30 ते 40 खेडे लागून आहे. ह्या असल्यामुळे ह्या यात्रेला एक वेगळं स्वरूप आणि एक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. कुठून आले आपण? शहापूर. शहापूरचे आहे का? काय सांगाल, कधीपासून दुकान लावता? गच्ची दिवस पासून 40 वर्ष झाली. मग 30-40 वर्षापासून हे दुकान लागते आणि लहान मुलांचे खेळणे सजलेले आहेत. काय म्हणाल काका? काय वाटतंय यात्रेचा आता रविवार पासून भरेल. रविवार पासून आतापर्यंत काही मनासारखी अपेक्षा झाली नाही, काहीच नाही काही. या यात्रा उत्सवाला जामनेर पोलीस स्टेशनच्या नियंत्रणात ही यात्रा असते. आणि त्याचप्रमाणे इथं जामनेर उपजिल्हा रुग्णालयातर्फे सुद्धा इथं काळजी घेतली जाते. इथं डॉक्टर आहे, सर्व गोष्टी आहे. आणि अन्न भेसळ व समिती अन्न भेसळ विभागातर्फे सुद्धा इथं प्रत्येक दुकानाचे इथं छाननी केली जाते, तपास केला जातो. परत हे आता आपण बघू शकतो ही पोलीस चौकी आहे. पोलीस चौकीवर एक पोलीस कर्मचारी पण आहे. म्हणजे कंटिन्यू 24 तास इथं पोलीस कर्मी असतात. आपण बघू शकतो. ऐक म्हणजे अनेक मटण हॉटेली आहे, शाकाहारी हॉटेली आहे. त्यांना काही साहित्य लागतं, समजून घ्या. कांदे, बटाटे किंवा टमाटे, निंबू आहे,
तर अशा वस्तू सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतात की जेणेकरून यात्रेमध्ये जे हॉटेली आहे किंवा यात्रेकरूंना जे जेवणासाठी जे साहित्य लागणार त्यासाठी त्यांना धावपळ करावी लागणार त्यासाठी आहे इथं भाजीपाल्याचे दुकान सुद्धा इथं सजलेली आहे. आता आपल्या सोबत मावशी आहे. मावशी कुठून आल्या? वाकडीहून आल्या का? कधीपासून लावता दुकान? आम्ही कधीच्या लावतोय कधीचे लावता? किती दिवसापासून आता दुकान लागलेलं आहे? 50 वर्ष झाली आम्ही आता कधीपासून लावायला? आता पौर्णिमापासून. पौर्णिमापासून. काय वाटतं मागील वर्षापेक्षा यावर्षी काय वाटतं? चांगलं काही खरं नाही यंदा. नाही का? पण बऱ्याच जणांचं म्हणणं की यावर्षी बुवा आहे बुवा सुरुवात यावर्षी धंदा नाहीये. नाही का? म्हणजे कुठेतरी मावशीची नाराजी दिसत आहे की ह्या वर्षी यात्रेकरू नाहीये, परंतु आता अजून 10 ते 12 दिवस बाकी आहे. काय वाटतं आपल्याला होईल का? काही होणार नाही असं वाटतं. असं वाटतंय. तर आपण बघितलं मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी मावशीला यात्रेकरूंची कमी गर्दी दिसत आहे आणि जेणेकरून त्यांच्या धंद्यावर कुठेतरी परिणाम झालेला दिसत आहे. काय वाटतं आपल्याला मागील वर्षापेक्षा? पहिले जत्रा. पहिले. ते आतापर्यंत आपल्याला अपेक्षा नसेल. नाही का? नाही किती वर्षापासून करता आपण? आम्ही 12 वर्ष 12 वर्षापासून. तेव्हा मागील काळाचं हे पाहता ह्या वर्षी कमी यात्रेकरू आहे असं कमी यात्रेकरू. ठीक आहे. तर आपण बघितलं कुठंतरी इथं जे रेवडी वगैरे ह्या शेंगोळा यात्रेला हे रेवडीचं फार महत्व आहे. इथून रेवडी आणि दह्या हे यात्रेकरू घेऊन जातात, परंतु रेवडीच्या दुकानदारांना इथं कुठंतरी नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे. परंतु काही दुकानदार आपण बघत आहोत रेवडीच्या दुकानावर आलेलो आहोत. रेवडीचा स्टॉल आहे आणि रेवडी इथंच यात्रेकरूंच्या सामने बनवली जाते जेणेकरून घरून आणल्या जात नाही. आता आपण बघू शकतो रेवडी कशी बनत आहे. आपण त्यांना विचारू की रेवडीमध्ये काय काय टाकलं जातं. काका हे जे रेवडी बनवत आहेत यात कोणकोणत्या वस्तू टाकल्या जातात? गोड आणि तीळ. हे एकाला एक हात टक्के आहे ना, मैद्याला हात लावणं पडते खाली. म्हणजे तुम्ही घरून बनवून नाही आणा, तिथेच यात्रे समोरच बनवताय. वा. हो. या साधारण किती दिवसापासून म्हणजे किती वर्षापासून करताय हा व्यवसाय? अरे बाबा लय दिवस होऊन राहिले. 18-20 वर्ष. आता ही जी बनवते हे रेवडी आता किती वेळामध्ये बनेल समजून घ्या साधारण? अर्धा तास लागेल फक्त याला. काय वाटतं मागील आता हे वर्षी तयार झाली ते तडी हलव सांग. मंद आहे का? मंद आहे का? आता भरपूर भरेल का? रविवार पासून पूर्ण भरेल. म्हणजे आपल्याला आहे अपेक्षा आहे. अजून 8 दिवस बरेच सुरुवात आहे बा तुमच्या म्हणायचं. सुरुवात आहे बा. 8 दिवस निघून गेले. निघून आता गेले. हे जे मागचे दिवस आहे ना 8 दिवस हा. ते पूर्ण त्यांचं असं म्हणणं आहे की बा आता ही सुरुवात आहे, पण कुठंतरी आम्हाला अपेक्षा आहे की येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये आमचं जे मालाचं पैशाचा जे खर्च झालेला आहे तो निघेल बा. नक्की आम्हाला अपेक्षा आहे. जवळच आता पीर बाबाचा दर्गा आहे. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक हे यात्रेला मानलं जातं. आपण आता धीरे धीरे पीर बाबा दर्गा यांच्या वळणार आहोत. तुम्हाला दाखवतो आम्ही दर्ग्याचं महत्त्व नेमकं काय आहे इथं. आपण तिथं स्थानिक कोणी बाबा असतील त्या बाबांना विचारू. होऊ शकतो पीर बाबाच्या दर्ग्यापर्यंत म्हणजे तुळसाबाईच्या मंदिरापासून ते दर्ग्यापर्यंत ही यात्रा भरलेली असते आणि आम्ही तुम्हाला दाखवत आलेलो आहोत की पूर्ण इथपर्यंत बाबाच्या पायरीपर्यंत ही यात्रा भरलेली असते. इथं आपल्यासोबत एक बाबा आहेत, त्यांना आपण विचारू नेमकं इथलं महत्व काय आहे. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जातं. आम्ही तुळसाबाई मंदिरापासून इथपर्यंत आलेलो आहोत. काय सांगाल या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की ही यात्रा 12/12/1292 पासून चालू आहे. 1292? राजपूत घराण्याकडे त्याचं जे वार्षिक हक्क कोणत्या आहे. बाबाचा दर्गा आहे? शादावल शाह बाबा. शादावल शाह बाबा. शाह बाबा. हा. हे मूळचे चित्तोडगडचे
ते आमच्यासोबत काही कारणास्तव इकडे येऊन गेले. त्याची जुनी दर्गा आहे ती शेंगोळ्यात आहे. शेंगोळ्यात हा, काय सांगाल यांचं महत्व काय आहे? महत्व भरपूर आहे. म्हणजे जे कोणी असं दिनदुबळे येतात, म्हणजे ज्यांना लेकरं बाळ मुळ बाळ होत नाही, ते इथे पूर्ण होते. इथं नवस पण केले जातात. हा, नवस पण केले जातात. साधारण किती नवस असतात? इथे साधारणतः नवस 8-10 रोज. 8 रोजचे असतात. म्हणजे पूर्ण तालुक्यातून येतात की पूर्ण जिल्ह्यातून येतात? जिल्हा, पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण येतात. जिल्हा. हम्म. तर आपण बघितलं बाबाचा दर्गा हा 1200 किती सांगितलं तुम्ही? 1292. बर. यांची मूळची स्थापना आता इथली 1665 मधली आहे. 1665. हा, इथली. कारण ही यात्रा शेंगोळ्यात भरायची पहिले. त्याच्यानंतर काही म्हणजे शेंगोडा गावात भरायची गावात अगोदर. भरायची. हा, त्यानंतर मग इथं स्थानक केव्हापासून आलोय? हे 12 हे 1665 पासून. 1662 पासून. तर आपण बघितलं की ह्या यात्रेचं महत्व म्हणजे अगोदर ही यात्रा बाबाची शेंगोडा गाव इथनं जवळच, या यात्रेला सुद्धा नाव तेच दिलेलं आहे, परंतु ही शहापूर शिवारात येते. बाबांचा दर्गा अगोदर शेंगोडा या गावी होता. त्यानंतर इथं 1962 मध्ये हा दर्गा इथं बांधला गेला. त्यानंतर इथंच यात्रा म्हणजे तुळसाबाई यात्रा आणि बाबांची यात्रा ही एक साथ भरल्या जाते. आणि जे संदलचा कार्यक्रम आहे हा वाकडीपर्यंत मधूनच निघतो. वाकडे म्हणून हा, इथून जवळच एक 5 ते 6 किलोमीटरवर वाकडे म्हणून गाव आहे. तिथून संदल निघते बाबाची. इथपर्यंत येते का संदल? हो. इथपर्यंत म्हणजे तिथून गावातून संदल निघून इथं ह्या यात्रेमध्ये येते. यात्रेच्याच दिवशी येते का? हो. यात्रेच्या दिवशी हो, येते. म्हणजे मेन दिवस तोच राहतो तोच यात्रेचा. राहतो. हो. पौर्णिमेचा का? पौर्णिमेचा. पौर्णिमेच्या दिवशी बाबाची संदल देखील येते आणि तुळसाबाईचं पौर्णिमेच्याच दिवशी ही यात्रा सुरू होते. म्हणजे एक हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या यात्रेला मानलं जातं. आपण विशेष माहिती आपण घेतलीच आहे. बाकीचं आपण इतर ठिकाणी सुद्धा जाऊन आता आपण विचारू इतर भाविकांना की भाविक कोणकोणते भाविक इथे येतात आणि त्यांना काय वाटतं. काही त्यांनी संकल्पना केलेली आहे, ते बाबांपुढे बोलतात आणि ते पूर्ण करण्याची नवसाला पावतात. म्हणजे त्यांची जे संकल्पना आहे, समजून घ्या काही मागणी आहे, तर ते बाबांना इथं येऊन सांगतात आणि ते नवसाला नक्कीच त्यांच्या पावतात. त्यामुळे इथं बाजूलाच एक मोठं पटांगण आहे, तिथं नवसाचा कार्यक्रम केला जातो आणि बाबाला इथं प्रसाद सुद्धा चढवला जातो. आपण बघू शकतो इथं प्रसाद आहे. नेमकं आपण सांगू शकता की बुवा नवसाला काय काय देतात इथं लोक? कशो जसं ज्याच्या मनात भावना असते. म्हणजे जेवणात हा, काही कोणी बोकडे देतो, कोणी कोंबडे देतो, कोणी डाळबट्टी वरणबट्टी करून टाकतो. आणि स्पेशलिस्ट म्हणजे इथे न्याज आहे. त्यांची जी मान्यता हा, असते त्याच्या इच्छेनुसार आम्ही असं सांगत नाही की बा तुम्ही बोकड्याच द्या, काही नाही. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही डाळबट्टी वरणबट्टी करू शकता, सगळं करू शकता तुम्ही. तर आपण बघितलं इथं डाळबट्टी असो किंवा मग बोकड्याचा नवस असो किंवा मग एखाद्या त्यांच्या इच्छाप्रमाणे. परंतु मी आजपर्यंत आलेलो तर मला इथं बोकड्याचा नवस जास्त दिसलेला आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छानुसार आहे. कुठले तुम्ही? आंबेवडगाव. नाव? कमरुद्दीन मकुंदा तडवी. काय मानता मानलेली होती? आम्ही मानता मानली होती आमच्या नातीचं जरी आजारी होती, त्याच्यामुळे ना बाबांची रक्षा लावली. आमची कबलात झालती. आम्ही आणून सनी
आमचा कार्यक्रम मग झाले पूर्ण? हा? ते कमीत कमी 7-8 महिने झाले. झाले का मग पूर्ण आता? हा, पूर्ण झाले. तुमचे नाच चांगले झाले का? हो, एकदम. ती पण येले नाही ते कुठं आहे? ते पोरगीला आणि इकडे. काय मान्यता मागली होती? हा? नवस कसा देणार होते? नवस कसं आमच्या मुलगीला बरं वाटलं ना तिला, हो, तर आम्ही बोकड्याचा कार्यक्रम करणार. एक बोकड्याचा. हा, आम्ही आमच्या शब्दाप्रमाणे आम्ही नदी आमची ना, पावन झालं बुवा. हा, बाबा पावले आम्ही ना त्यांची इच्छा पुरी करली. नात नाते काय अन्न लावले ना. जेवणाला बसली वाटतं. हा, हे नाते झोपलेली आहे का? ही नाते हा किती महिन्याची आहे? वर्षाची? 9-10 महिने 9-10 महिन्याची. काय झालं होतं तिला? नाही आणि थोडे आता थोडी तब्येत खराब झाली. आणि ते कसं आहे मॅडम, जसं आई वडिलांना कसं वाटतं रख्यांना फरक पडतो का कशाला फरक पडतो ही आशा राहते माणसाला. आणि बाबाजी आमच्या गावातले ना कायमस्वरूपी म्हणणं तयार राहता. ठीक आहे. हा, आम्ही बोडगाव ना कायमस्वरूपी राहता. तर आपण बघितलं एक छोटस बाळ हे बाबांची नात आहे. नेहमी आजारी असायची आणि त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की बाबा तुम्ही बाबाकडे एक वेळेस जा, कायमस्वरूपी येतात. तर ते कायमस्वरूपी आले. त्यांना बाबांच्या पुढे एक मन्नत मागली की माझ्या नातीला चांगलं करा, मी तुम्हाला नवस देईल. तर आता जवळजवळ समजून घ्या 8-10 दिवसापूर्वी या 15 दिवसापूर्वी नात क्लिअर झाली असेल. मग त्यांना आता यात्रेचा निमित्त पाहून सण त्यांनी आज नवस दिलेला आहे आणि बाबाची मान्यता पूर्ण केलेली आहे. आणि हे जवळचे पै पाहुणे बोलावून सनी त्यांना ना 2 घास खाऊ घालणं प्रेमानं आणि ते आपली मान्यता आहे ना पुरी करून सनी आपले 2 शब्द संपवून घ्यायचे. आपण बघितलं बाबांनी त्यांच्या नातीला आशीर्वाद दिलेला आहे. आता आपण बघू शकतो कमीत कमी 200 ते 300 नातेवाईक असो या यात्रेकरू असो हे आपलं जेवण करत आहे. एक बोकड्याचा कार्यक्रम त्यांना म्हणजे एक बोकडा इथे बाबाच्या नवसाला दिलेला आहे आणि तिच्यातूनच हे नातेवाईक जेवण करत आहेत. नमस्कार दादा, किती वर्षापासून भरते यात्रा? गेल्या 200 वर्षाची परंपरा आहे या यात्रेला. यात्रा तुळसा माता यात्रा तसेच शेंगोळा यात्रा म्हणून दोघी नावानं प्रसिद्ध आहे. संत गाडगे बाबा यांनी इथे या जागेवर येऊन तुळसा मातेचं रोपटं लावलं म्हणून तिला तुळसा मातेचं मंदिर म्हटलं जातं. म्हणून तुळसा माता यात्रा या नावाने यात्रा प्रसिद्ध आहे. दर्गा पण आहे. हा, दर्गा आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. हिंदू लोकांचं विठ्ठल रुक्माई तसेच तुळसा माताचं मंदिर आणि मुस्लिम समुदायाचं हे दर्गा आहे. चादरच्या बाबाचा दर्गा आहे. दरवर्षापेक्षा या वर्षी यात्रा कसं वाटतं? कमी वाटते. कमी वाटते. मजुराच्या हाताले 2 महिन्यापासून काम नाही आहे. शेतकऱ्याला मालाची अडचण आहे, माल नाही आहे.
त्याच्यामुळे दरवर्षापेक्षा 50% यात्रा चालते. किती वर्षापासून आहे? जवळपास 200 वर्षापासून ही परंपरा चालू आहे. गाडगे बाबांनी स्वतः इथं येऊन सनी स्थापना केली होती, तेव्हापासून ही यात्रा भरते. आणि आडीपिरो बाबाचं ठाणं आहे, हिंदू मुस्लिम यांचं प्रतीक आहे. हिंदू पण जातात, मुस्लिम पण येतात, काही नवस होतात, यात्रा जोरात आहे. दरवर्षापेक्षा या वर्षी काय वाटतं तुम्हाला? दरवर्षापेक्षा यावर्षी कमी आहे. कमी आहे. अजून भरली नाही, कदाचित भरू शकते. व्यापारी लोक इच्छा आहे लोकांना की बुवा आली भरली चालेल आपली हंगामामुळे. नमस्कार, आपलं नाव? विजय रघुनाथ सोनवणे. या यात्रेत आपण किती वर्षापासून चहाची हॉटेल लावतात? हे यात्रा जवळपास मी 25 वर्षापासून दुकान लावतो इथे. या यात्रेचं काय महत्व आहे? या यात्रेचं असं महत्व आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही यात्रा तुळसा माताची यात्रा म्हणून ओळखली जाणारी यात्रा आहे. आणि एक दर्गा म्हणून सनी हिंदू मुस्लिम एकता म्हणून सनी ही यात्रा बसते. आतापर्यंत या यात्रेचा कसा प्रतिसाद मिळाला आपल्याला? आतापर्यंत या यात्रेचा एकदम उत्साहामध्ये प्रतिसाद मिळाला आहे. आणि सर्व आनंदात, सर्व व्यापारी आनंदात आहे. आणि बरेचसे भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात, दर्गापर्यंत बी जातात आणि तुळसा माताच्या मंदिरापर्यंत येतात. तुळसा मातेचं विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊन सनी लोक या ठिकाणी नवस कबूल करतात. आपलं ग्राहक कसं काय? गिऱ्हाईकी चांगली मस्त आहे. चांगली आहे ना? हा. हे होते आपले माऊली टी सेंटर जामनेरचे संचालक विजय माळी, सोनवणे माळी. हे गेल्या 20 ते 25 वर्षापासून या शेंगोळा यात्रेमध्ये दुकान लावत आहे.